मी आता तुम्हाला सांगतो. सर्वप्रथम मी माझा परिचय देतो. नमस्कार, मी रंगनाथ विठ्ठलराव खराबे. सर्वात आधी मी नागपूर जिल्हा राष्ट्रवादी अजितदादा पवार या पार्टीचा जिल्हा उपाध्यक्ष आहे आणि त्यानंतर माझी नियुक्ती झाली मानधन समितीवरती. मी आता त्या समितीवरती 1 वर्षापासून काम करत आहे. मी बघत आहे त्या ठिकाणी सर्वात मोठी प्रॉब्लेम म्हणजे आपल्या नागपूर जिल्हा इतका मोठा आहे का तिथं कलाकार कमीत कमी 5,000 10,000 लोक ऑनलाईन अर्ज करतात. कलाकार आहेत ओरिजिनल. मानधन समितीच्या माध्यमातून आम्हाला फक्त 100 लोकांना त्या ठिकाणी पास करता येते. मग 100 लोकांना काढायचं कोणाला, हा सर्वात मोठा दुविधा आहे. आधी जे मानधन समितीमध्ये सदस्य जे होते यांनी काय केलं, आपल्या परिवारातले रिलेटिव्ह जेवढे होते तेवढ्यांना प्राधान्य देऊन त्यांनी काढल्या. पण आमच्या तसं नाही. आम्ही मुख्य जो कलाकार आहे तर या गोष्टीचा फायदा पुरेपूर कलाकारांनाच व्हायला पाहिजे. वयोवृद्ध त्याचे आता 55 वर्षापासून त्यांना मानधन सुरू होते. पण आम्ही जेणेकरून ज्यांची वय जास्त आहे त्यांना पहिले प्राधान्य देतो आणि खरोखर हा गरजू आहे का, याची वार्षिक इन्कम परिवारात काय आहे, असे व्यक्तींना आम्ही मानधन देण्याचे काम करत असतो. बोगस कलावंताची भर जी आहे यांना माझ्या मते तर सर्वात आधी यांच्यावर डबल रिव्हिजन घ्यायला पाहिजे. तर खरोखर हे कलाकार आहेत की फक्त मानधनापुरते आहेत याच्यासाठी. वरून त्यांच्याकडे ते फक्त प्रमाणपत्र असलेले हे महत्वाचे नाही आहे. त्यांना व्हिडिओ बनवून त्याची कलाकृती सादर करावी लावायची. तर खरोखर हा कलाकार असेल तर हा त्या ठिकाणी आपली कला दाखवण्यात मागे पुढे पाहणार नाही. जसं तबला वाजत असेल तर तबला वाजवून दाखवेल, पेटी वाजत असेल तर पेटी वाजवून दाखवेल, किंवा इतर गायनवाला असेल तर गायन करून दाखवेल, किंवा कीर्तनकार असेल तर आपलं कीर्तन म्हणून दाखवेल. आणि ओरिजिनल जो कलाकार आहे त्यांना या समितीचा फायदा मिळाला पाहिजे आणि मानधनाचा फायदा त्यांच्या व्हायचा पाहिजे. कारण याच्या माध्यमातून जे बिचारे कलाकार जे आहेत ओरिजिनल, हे जे गरजू आहेत त्यांना काही जे लाभ मिळत नाही ते त्या ठिकाणी प्रतीक्षित आहेत. आणि जे कलाकार नसताना सुद्धा ते मानधन उचलत आहेत. हे एक तर शासनाला फसवून सांगणारे आपले काम करत आहेत. जे मानधन समितीवर असतात त्यांचे नातेवाईक, कोणी रिलेटिव्ह, कोणी पैसे घेऊन सांगणे एक सरळ म्हणजे त्याच्यामध्ये दलाल लोकांच्या माध्यमातून बरेचसे लोक आपापले काम करत असतात. पण माझ्या मते असं न होता जे ओरिजिनल जे कलाकार आहेत यांना ज्या गोष्टीचा लाभ मिळायला पाहिजे. म्हणजे मी कॉलेज जीवनामध्ये असताना, मी लहान असताना सहसा मी तिकडं केसवाळा लाखणी त्या ठिकाणी जात होतो. तिथं माझी आत्या राहता. आत्याच्या घरासमोर सेवक वाघे म्हणून आमदार होते. मी लहानपणापासून जेव्हा मी 5-6 वर्गात होतो त्यावेळेस त्या घरी म्हणजे त्या आमोर घर होतं माझ्या आत्याच्या, त्या ठिकाणी जात होतो. ते सेवक वाघ्याच्या घरी मला कमीत कमी ज्यावेळेस तो घरी राहत होता आमदार, 550 गाड्याची आणि 1500 लोकांची भीड दिसत होती. त्यावेळेस मी, माझी आते भाऊ मोठे होते माझ्यापेक्षा, मी त्यांना विचार म्हणलो एवढी गर्दी यांच्या घरी का बरं असते. ते सांगत होते की हा आमदार आहे म्हणून लोक यांना भेटायला येतात. तर त्यावेळेस मी माझ्या डोक्यात आलं का नाही, आपण बी राजकारणात जायला पाहिजे. काहीतरी या आपले जे ग्रामीण भागाची जे आहेत लोकसंख्या यांच्यासाठी काहीतरी आपल्याला करता यायला पाहिजे. तर जेणेकरून जे गरजू लोक आहेत, खेड्यातील जे समस्या आहेत, लाईटची समस्या, रस्त्याची समस्या, नाल्याची समस्या, आरोग्याची, शिक्षणाची, ह्या ज्या काही समस्या आहेत यांना आपण शासनापर्यंत पोहोचवून शासनाच्या माध्यमातून लोकांपर्यंत ह्या योजनेचा लाभ मिळायला पाहिजे, हे माझा उद्देश होता. म्हणून मी सुरुवातीला जसं 2012 जिल्हा परिषद झाली त्या ठिकाणी मी आमच्या जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष तापेश्वर होते, कृषी सभापती टेक्चंद सावरकर होते, ते साठवणे बाई होती. यांच्या अपोजिट मी जिल्हा परिषद त्यावेळी लढलो. तरी मी यांना चांगली टक्कर दिली त्या काळामध्ये. त्याच्यानंतर मग आमच्याकडे 8-9 वर्ष जिल्हा परिषद चुनाव नाही झाला. मी अपक्ष विधानसभा लढली 2019ची. त्यानंतर माझी इच्छा होती 2020 मध्ये लढावची, पण त्यावेळेस मग महिला राखीव आली. त्यामुळे मग माझं लग्न झालं नव्हतं. मी अचानक 10 दिवसामध्ये लग्न केलं, पण ते मतदान लिस्टमध्ये नाव नाही आलं. त्यामुळे त्यावेळेची जिल्हा परिषद हुकली. आता आमच्या क्षेत्रामध्ये महिलाची राखीव आली आहे. तर यावेळेस माझी अशी इच्छा आहे की मी माझ्या पत्नीला यावेळी त्या ठिकाणी उभा करावा. कारण हिची मम्मी पण पंचायत सदस्य होती, वडील बी 2-3दा सरपंच, बाजार समिती संचालक असे 2-4 पद त्यांनी भूषवलं. याच्या घर म्हणजे राजकारणी असल्यामुळे या गोष्टीचा मला खूप फायदा मिळाला. माझे समाजकार्य सुरूच असतात. गरीब मुलांना जे आपल्या ग्रामीण भागात आहेत त्यांना पुस्तकी वाटप, नोटबुक वाटप. आता मी 2000 नोटबुकचा ऑर्डर दिला. या जिल्हा परिषद शाळेमध्ये जे मुलं शिकतात यांना नोटबुक, पेन, पेन्सिल आपल्या माध्यमातून प्रत्येक जिल्हा परिषद शाळेमध्ये वाटायचा मी हा निर्धार केला आहे. येणाऱ्या 2-4 दिवसामध्ये मी ते वाटणार पण आहे. तर म्हणजे विकास कामे म्हणजे सर्वात आधी शिक्षणाकडे आपल्याला भर द्यावा लागेल. कारण ग्रामीण भागातले मुलं, जसं आता एक शेतकरी आहे त्याची बी इच्छा आहे की आपला मुलगा चांगला शिकून काहीतरी व्हायला पाहिजे. पण सर्वात मोठा एक इथं आपल्या महाराष्ट्रात नाही तर पुऱ्या भारतात एक रॅकेट सुरू आहे मला तर चालेल, प्रायव्हेट शाळा. जसा सीबीएससीच्या माध्यमातून लोकांची खूप फसवणूक होत आहे. आता हा माझा मुलगा 5 वर्षाचा आहे.
याला वर्षाला 50,000 वरून खर्च येते. ऍक्च्युली याला तर 3 वर्षामध्ये जेवढा 1.5 लाख रुपये खर्च आला, मला ग्रॅज्युएशन होतपर्यंत 1.5 लाख रुपये नाही लागले. ऍक्च्युली जो आपला सीबीएसई मध्ये जो मुलगा शिकत असतो तो कधीच कलेक्टर IPS वगैरे काही होत नाही. ते फक्त इंजिनिअरिंग IT असं क्षेत्रामध्ये जाऊ शकते. बाकी जिल्हा परिषद शाळेमध्ये जो मुलगा शिकते तो कलेक्टर पासून तर बाबू पासून चपरासी पासून तो काही पण बनू शकते आणि सर्व गुण संपन्न असतो, कारण त्याला समाजाची ज्ञान असते. जो सीबीएसई मध्ये जो मुलगा शिकत असते त्याला समाजाच्या ज्ञान राहत नाही, तो फक्त अभ्यासू आणि म्हणजे पुस्तकी ज्ञान राहतं त्यांना, बाकी समाजाचे ज्ञान त्या मुलांमध्ये राहत नाही. हा माझ्या तरी व्यक्तिमत आहे. मी बी माझ्या मुलाला 1-2 वर्ष जोपर्यंत पहिल्या वर्षात जात नाही तोपर्यंत तिथं पाठवतो सीबीएसई मध्ये. त्याच्यानंतर मी माझ्या मुलाला जिल्हा परिषद शाळेतच टाकणार आहे, कारण आपण सुरुवात करून तेव्हा बाकीची जनरेशन सुरुवात करतील. मग लोक कसं म्हणतात, मग तुम्ही मोठे आता आपल्या मुलांना बाहेरच्या शाळेत पाठवत्या, असं कोणी बोलता कामा नये. म्हणून मी माझ्या मुलाला सुद्धा एकच मुलगा असल्यामुळे मी त्याला जिल्हा परिषद शाळेमध्ये शिकवणार. मग चाहे तो त्याचे काय बनावचा तो त्याच्यावर मग तो अभ्यास करेल, चांगला तर चांगला बनेल, नाही तर मग बाकीचे जे काही काम आहे. मी माझं इंट्रो सांगणार. माझे पूर्ण नाव अंजली रंगनाथ खराबे. खास सर्कल मधून मी उभी होत आहे. आता फिक्स व्हायचं आहे पूर्णपणे. पण संभाव्य उमेदवार म्हणून तुम्ही काय सांगाल का, काय कुठले मुद्दे आहेत महिलांच्या संदर्भात असो किंवा काय अशी मुद्दे आहेत तुम्हाला? मुद्दे म्हटलं तर खूप काही आहे. जेवढं बोलायला गेलं तेवढं कमी आहे. त्यामधलं एक म्हणजे इकडल्या सर्कल मधली जेवढी मुली आहेत त्यांना बघा बाहेर शाळेत शिकण्यासाठी 15 किलोमीटर दूर लांब जावं लागतं. तुम्ही आलंच असेल बस स्टँड, कारण कुणी अफोर्ड नाही करू शकत ना, की कसं गरिबांसाठी जेवढं जमू शकेल तेवढं काही मला करण्याचा प्रयत्न करेन. सर काय तुम्हाला सांगतो, सर्वात आरोग्याकडे क्षेत्रामध्ये पूर्ण दुर्लक्ष झालं आहे. आमच्या खात्यात PSC आहे, त्या PSC मध्ये एक डॉक्टर 2-2, 3-3 दिवस ड्युटी करते. त्याला जर विश्रांतीची गरज आहे, मग त्याच्यामुळे बाकीचे इतर जे काही इमर्जन्सी पेशंट आहेत ते चिल्लावत असतात, मग आम्हाला डॉक्टर मिळाला नाही, असं नाही तसं नाही. तिथं स्टॉक कमी आहे. जे चपरासी आहेत त्यांना तिथं यांच्या काम करावं लागते, बाबूच्या नर्सच्या. आणि ज्या नर्स आहेत 1 किंवा 2 राहतात, त्यातून एक सुट्टीवर गेली तर दुसरी हजर राहत नाही. आरोग्याची पुरेपूर इथे म्हणजे आणखी कुठली दुसरी ह्या म्हटलं तर शिक्षणासाठी जसं शाळेमध्ये जसं 4 वर्गामध्ये एक शिक्षकाच्या माध्यमातून BOLचे काम आहेत, त्याच्या मीटिंग आहेत, तर बाकीच्या शाळा बंद राहायची वेळ येते. त्याच्यानंतर बी त्या शाळेची दर्जा जे आहे, जो पैसा शासनाचे येते तो पैसाच खर्च करताना शाळा व्यवस्थापन समिती फक्त त्या नावापुरते असतात. ते काय करायचे ते सर्व सरपंच मेंबर हेच पाहत असतात. म्हणून आपला असा एकच उद्देश आहे की प्रत्येक गावामध्ये एक जिल्हा परिषद चांगली शाळा असायला पाहिजे, का त्याचे दर्जाला शिक्षण मिळायला पाहिजे मुलांना. हा विषय तुमचा हा प्रमुख विषय आहे. म्हणजे का जेणेकरून गावातील प्रत्येक शेवटच्या टोकापर्यंतचे जो मुलगा आहेत किंवा आई वडील आहेत त्यांच्या मुलाला गावातच शिक्षण मिळायला पाहिजे आणि फ्री मध्ये तो व्हायला पाहिजे. आता बिचारे वनमजुरी करण्यावाले 200-400 रुपये रोज कमवण्यावाले कुठे 50,000 रुपये खर्च करणार आहे मुलाच्या मागा. आता ठीक आहे, कॉन्व्हेंटच्या पहिल्या 2ऱ्या वर्गामध्ये 50,000 रुपये खर्च येते. जेव्हा तो 10वी-12वी पर्यंत त्यांना ट्युशनच्या खर्च, इतर बाकी खर्च बघायला लाखाच्या जवळपास खर्च येते, ते नाही पुरू शकत. त्यासाठी जो शिक्षण जो पाहिजे तो दर्जेदार मिळालंच पाहिजे. म्हणून सर्वात माझी भर राहील शिक्षणावरती, दुसरी भर राहील आरोग्यावरती, त्याच्यानंतर मग बाकीचे इतर कामात आहेत. आता तुम्हाला सांगू, आमच्या इकडे जिल्हा सदस्य होते, त्यांनी फक्त बांधकाम आम्हाला टेंडर कुठून भेटल, आम्हाला काम कुठून मिळेल, आम्हाला मुरुम कुठून टाकता येईल, आमच्या लोहा सिमेंट कसं जाईल, फक्त याच्यावरच लक्ष दिलं. बाकी इतर त्यांच्या काही कामामध्ये लक्ष नाही. पर्सेंटेज आणि त्यांचे स्वतःचा विकास नाही, त्याचे स्वतःचे JCB आहेत, ट्रॅक्टर आहेत. त्यामुळे आपल्याला मुरमुच्या टेंडर कुठून मिळेल, आपल्याला जसं सिमेंटची दुकानात सिमेंट लोहा आपल्या दुकानात कसा जाईल, फक्त याच्या माध्यमातून पर्सेंटेजच्या माध्यमातून यांनी फक्त लक्ष दिला. त्याच्यानंतर बाकीचे यांनी विकास काही केला नाही. मतदार इतके नाराज आहेत का लोक म्हणतात आता यावेळी जो चुनाव होईल या चुनावामध्ये आम्ही दाखवून देऊ यांना. ते फक्त लोकांना चॉकलेट देण्याचं काम करतात. जे म्हणजे आता जसे लाखो रुपये कमवतात त्यातून थोडा बहुत चॉकलेट वाटल्यासारखं लोकांना प्रसाद तरी काही ना काही द्यावं लागेल, तर लोक आपल्या मागे राहिल्या पाहिजेत आणि आपल्याला सपोर्ट केला पाहिजे, एवढाच त्यांच्या दृष्टिकोन आहे, दुसरं काही नाहीये. मोदींची मेलोडीना दिलेली लोकांना कळली, यांची बी मेलोडी लोकांना कळली आहे. फक्त लोक आता बोलावपुरते बोलतात की नाही बा तोंडावर कसं आहे, आमोर समोर हा ठीक आहे भाऊ आम्ही एवढं तुझ्यावर लक्ष ठेवू. लक्ष कसं ठेवणार आहे, फक्त तू उभा हो एकदा, बस तुला कसं मेलोडी बनवायचे आहे ते आम्हाला माहिती आहे. म्हणून सर्व लोकांच्या दंड टोकून आपण मैदानात उतरलो बिंदास. यावेळी दंड भय म्हणजे या माध्यमातून आम्ही पुरेपूर प्रयत्न करू. परिवर्तन घडवणारच होणार नाही, आम्ही घडवणारच एवढा शाश्वती देतो.